अमरावती महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीत मोठा घोटाळा असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे। प्रभाग क्रमांक 18 मध्ये एका पत्त्यावर तब्बल 200 मतदारांची नावे आढळल्याचा दावा करण्यात आला आहे। महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीत गंभीर अनियमितता असल्याचा आरोप युवक काँग्रेसचे पदाधिकारी समीर जमजाळ यांनी केला। प्रभाग क्रमांक 18 राजापेठ शंकरनगर इथं सारंग राऊत यांच्या पत्त्यावर तब्बल 200 मतदारांची नावे नोंद असल्याचा दावा त्यांनी केला। मात्र प्रत्यक्ष पडताळणी करता सदर घर कुलूपबंद असून सारंग राऊत त्या ठिकाणी राहत नसल्याचं स्पष्ट झालं। तसेच सारंग राऊत हे भाजपाचे कार्यकर्ते असल्याचा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला आहे। एकाच घरात 200 मतदार कसे राहू शकतात असा सवाल उपस्थित करत युवक काँग्रेसनं याबाबत निवडणूक विभागाकडे तक्रार केली। मात्र सदर नावे वगळण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडे असून महानगरपालिका निवडणूक विभागाकडे अधिकार नसल्याचं उत्तर मिळाल्याची माहिती समीर जमजाळ यांनी दिली। प्रभाग क्रमांक 18 राजापेठ संत कावाराम या नावाने हा प्रभाग आहे। या प्रभागाच्या मतदानाची आम्ही छाननी करताना जेव्हा आम्ही मतदान पाहिलं त्यामध्ये सारंग राऊत यांच्या घरी 200 मतं आढळून आले आणि एक शिकारी पुन्नीबाई या नावाचे जवळपास घर क्रमांक 202 यामध्ये 45 मतं हे आम्हाला आढळून आले। याबाबत आम्ही निवडणूक विभाग महानगरपालिकेला तक्रार केली। यासाठी आम्ही आक्षेप सुद्धा नोंदवला, परंतु महानगरपालिका निवडणूक कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करण्याचा मुळात अधिकारच दिलेला नाही। त्याकरिता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयातील शिंदे साहेब असो जाधव साहेब असो यांना सुद्धा लेखी तक्रार दिली, परंतु त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की आम्हाला कुठलाही यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही। मुळात हे मतदान आले कुठून, म्हणजे जे जिवंत मतदार आहे ते सापडायला मार्ग नाही। मृत मतदारांचे आकडे भरमसाठ आहे। दुबारा तिबारा मतदार सुद्धा याच्यात भरपूर प्रमाणात समाविष्ट आहे।